एक सोफी संत सहजानोची तिंगिले धर्माचे स्थाना भितरी तो वास करता आशिलो. अल्लाहूंचो अनन्य प्रेम ते सोफी संताक. अशें जावंक न्हू प्रायः अहर्निश तिगेले स्मरण करचे. आयल्या लोकांक उपदेश करचे काम तिगे निमित्त चलता आशिले. एक दिवसू तेका दिसले अल्लानी भगवंतानी हे सगळे प्रपंच निर्माण केल्लो आसा. ते प्रपंचाचे भगवंताले अद्भुत याल तसले कृती पळयका ते आस्वादन करका म्हणजे चिंतनेचेरी तो यात्रेक प्रारंभ केलो. अनेक दिवसांची तो संचार करता करताची वता आसा. प्रायः एप्रिल मे म्हयन्याचे संदर्भ धनपाराक अत्यंत प्रखर जाल तसले वत. तिगेले मात्येक केंसुरकी ना आशिल्ले पाप वृद्धाप्य अशें हांव न्हू चमकून चमकून सुस्तेल तसलो तो सोफी संत खंय तरी एक आश्रय मेळ्ळेरी. एक सांज रुंका तोगू जागे मेळ्ळेरी बसलेली बरे म्हणून अशी पळयता पळयता वचता आसतना एक झाडा तोगू सावळ आशिल्ली ताका दिसले. थंय वचून हो सोफी संत बसलो. तांज आशिल्ले अशें हांव न्हू तेगेले उदकाचे आयदनांतांनी उदक पिलो थोडेची. उदक पिले बरोबरी ताका थोडेची पोटाभूक बी दिसले. अयो पोटाभूक येता आसमू कित तरी मेळ्ळेरी अशें पळयता आसतना धर्मकर्म संयोग त्यान बशिल्ले तसले झाड आंबे रुंका तोगू. उंच पळयता आंबे बोर्ण आसाची पिकून आसाची मस्त संतोश जालो ताका. अशें हांव न्हू 4 आंबे एक बड्डीनी मान घेवन काण घेतलो आनी संतोशाचेरी त्या आंब्याचे आस्वाद घेतले तेणें. घेतले नंतर सहजानूची तेगेल्या मना भितरी तृप्त स्थिती जाले संतोश जाले. अशानू थोडे वेळ हे झाडा तोगूची विश्रांती घेवन वचा म्हणजे भावनेचेरी ते झाडा तोगूची विश्रांती केलो. थोडे वेळ न्हिदलो. न्हिदिलतना बरे न्हीद पळोवन गेल्या का मस्त दूरतानी प्रवास करता आयला न्हू. अशें हांव न्हू सुमार वेळ जाले न्हिदीतन उठ्ठालो. मना भितर एक नमने शांती समाधान संतोष सगळे तेगेले आयास पुराची उचून सोडले. अशें हांव न्हू मन अत्यंत प्रसन्न जालोले. अशें हांव न्हू उठूंक न्हू थोडेच झाडा तोगू आनी परत बसलो. बसूंक न्हू सुतलो पळयता आसा. पळयता आसतना तेगेले सहज जाल तसले नजर येत आशिल्ले तसले व्हड गाद्याक पडले. ते गाद्ये भितरी वाल आसाची. वालीक दुद्दे सोडलाची. ते सोफे संतान पळयले ओहो सगळे कणे वाली. त्या वालीक व्हड व्हड दुद्दी सोडला मू. आश्चर्य ताका. अशें उंच पळयले त्यान बशिल्लें झाड आंबे झाड. ताका आश्चर्य जालें इतलो व्हड झाडाक सन सन आंबे. ताका एक व्हड प्रश्न निर्माण जावंक गेले भगवंतानी अल्लानी इतले बारीक वालीक इतले व्हड व्हड दुद्दी दवरलेची
इतलं व्हड झाडाक सन आंबेदार उलाची छ हे कितकी भगवंत गडबड विध कल्ला म्हूण दिसता आस म्हाका. खंय की भगवंतानी विचार नाशीची हें कल्ला म्हूण दिसता आसा. जर हांवची अल्ला जाल्लो आसलेली तितले बारीक वालीक बारीक हण सोडत आशिल्लो, इतले व्हड झाडाक व्हड हण दवरत आशिल्लो जाल्यार खंय केची भगवंताक चिंतने भितर चुकला अशा न्हू तेगेली भाशे भितर सांगलें कितें ताणें अल्लाक अक्कल नाही म्हणून. भगवंताक बुद्धी ना म्हण विचाराचेर ह्यो आपुणू बुद्धिवंत म्हाका मस्त कळटा खंय की भगवंत चुकला म्हण विचाराचेर तेका एक संतोश मना भितर. इतल्यो कोणाक कळनाशिल्लें रहस्य म्हाका कळ्ळें आतां. भगवंतान कळालें एक चूक हांवें सोदली म्हण ते संतोशा भितर थंय माथ्यार बसून आसतो पळयता आसा. प्रायशः मनुश्यान कळालें कितें अहंकार चिंतन आसा, तेगेले कितें वायट विचार आसा. सहजानुची ते प्रकृतीत आनी परमात्मा पर्यंत पावचेक वेळ जावत ना केन्नाची. परमात्मा दिसले, अल्ला दिसले, उच्चून बरें करून न्हिदला, उठून वच्चें सोडून घे न्हू मागीर उंच आरोप करता ह्यो हांवें कळलें चूक म्हणटा ह्यो उरो म्हणून भगवंतानी थोडे वार एक प्रेरण दिलें खंय वच रे वडांनी थोडे वार घाली म्हण झाडाक. आंबे तुका बसून आसल्यो व्हडान वार आयले, 2 आंबे झाडात न्हय हेगेले बोडाक ठाप ठाप रे पडचे. पडलेले हेका ज्ञानोदय जाले. अल्लाह अक्कल बहुत है म्हणाल खंय. कितें की म्हळ्यार जर चुकून ते दूध तरी हे परमात्मा हांग झाडा खातीर आसलेली ते मागीर आंगा पडले आसलेले बोडा पडले आसलेली दूद बी चूर येता आसलें मागीर बोड बी चूर येता आशिल्लें जाल्यार भगवंतान कितें केलां आसा तें सुमू केलां मागेले चिंतने चूक म्हणजे सत्य त्याने कळून घेतलं खंय कळून घे न्हू भगवंता तुका जय जयकार तुगेलें रहस्य कळून घेवचें आमचे कडेन हें शक्य ना भगवंता मागीर कितें विचार आयला आसा हें चुकीचें आसा म्हूण सांगे न्हू भगवंताक शरणागती हांवें न्हू तो तेगेले मुखारी प्रयाण गेल्ला म्हणजे कथा आयकल्या नंतर प्रायशः आमकां सगळ्याची एक सत्य अर्थ कंगेची अनिवार्यता येता ते म्हळ्यार भगवंतानी कसलें हें प्रपंच रचना केल्लें आसा तें योग्यानू केल्लें विना थंय यद्यपीची तुमी बदलावण पळयची जावो चूक पळयची जावो शक्य ना म्हणून थंय यद्य कितें तरेची व्यत्यास करपाची शक्य ना म्हणून नागील गुरूनी केन्ना म्हणचें आशिल्लें भगवंत केन्ना रिपिटेशन करतना म्हणून भगवंतान एक पट केल्लें जालें आनी परत तेची नवणी करतना तो थोडे वेगळे करताच सहजानूची आमकां चैत्र मासा वता आसतना ओटू झाडां हसीर जावन दिसताची ओटू पानां एक नमजान दिसता आमकां सहजान आमकां दिसता कितें मना भितर पळय ओटू एकूण आनी पानां आसाची पळय एकूण आनी हसीर जावन आसा म्हणून जाल्यार कोणाक कला ज्ञानगूत आसा कोणाक सूक्ष्म दृश्टी आसा ताका कळून येता प्रत्येक पानाची वेगवेगळी जान आसाची प्रत्येकाला आकार थोडे बदलावणे आसपाची प्रत्येक पानाचें कितें बण्ण आसा तें बी जस्ट बदलावण जावन आसा म्हणजे कला तज्ञ लोकांक कळटवी ना ते आमकां तसलो सामान्य लोकांक कशें कळटाले आमकां ओटू एकूच दिसता सहजानूच ओटू एकू कलर दिसता आमकां एकूच टायप दिसता एकूच नमने दिसता
जाल्यारी भगवंताले सृष्टी भितरी केन्ना एक प्रकार नाचित ना. एक काम तो दोन पण केन्ना करतना. तेगेले वैविध्यमय जालें तसलें प्रपंच, वैविध्यमय जान निर्माण केलें ताणें. तसलें अद्भुत कला कौशल्य ते परमात्माले प्रायः तो सलो उतरचे पडप. आज आमी कितें दिले बेची लास्ट आमगेले कसलें आधार कार्ड जावं का कसलें तरी कार्ड जावं कशें उदेरी आमी थंब दिवचे पडटा न्ही. हॅबिटाची गुर्त घालची पडटा. कितले लोक आसाचे पृथ्वी भितरी सामान्य 600-700 कोटी लोक. त्याला उठलो कले थंब वेगवेगळे म्हणजे असं विचार करून पळया तुम्ही. एक हॅबिटाचे आशिल्ले एक 300-400 गॅरे हांगा. तुमचे भितर बी वेगळे वेगळे आसा म्हणजे असलेली. तुमचे भितर बी सूक्ष्म जालें तसले बदलावण आसा म्हणजे असलेली. हे प्रपंचामध्ये कितले बदलावण आसा म्हणजे हे प्रपंचावर कितले वैविध्यमय आसा म्हणजे हेजी कल्पना आमी करूंक शकताची ना. हेजी कल्पने सहजासहजी आमके उतना. इतलेच न्ही आमी भगवंतान कोण आमने केला म्हण सांगे न्हू भगवंताक एक एक फावटी धन्यवाद सांगताची अशी नाक कसली बी म्हणटाची. अजुनूय तुमी इतिहास पळयचे गेल्यारी एक व्यक्ती प्रकार अनेक व्यक्ती जालो ना. आमी कितलो लोकांक मनाव केलना विवेकानंद तसलो तयार करता म्हणून. कोण जालेची विवेकानंद परतून. दुसरा विवेकानंद असं म्हणटाचे कोणा तरीची. दुसरा शंकराचार्य असं म्हणटाचे कोणा तरीची ना. आमी मस्त प्रयत्न केले 2 करता म्हणून करूं जावत ना. आता कितकी विज्ञान सृष्टी करता बहुरूपी म्हणून एकूच रूप बदलावण येतले. थोडे बदलावण ते आसाची या दिबेची भितर ठिकाणी कितें चिंतन आसा आत्मसन्मान आसा ते बदलावण हांव उरता. शरीर सहज आसा जे एक रुपयाच्या हाडीत भितरचे चैतन्य मनस्थिती हे एक रुपया तरी उरना. सहजानुची अवळी जेवळी चेड जन्मा येताची कितले व्यत्यास उरता मना भितरी. पळयचे एकदम दिसताच विचार वेगवेगळे उरता. तिगे चिंतन वेगवेगळे उरता म्हण नंतर आमी कण घेवं का परमात्मा कितें करता तो बदलावण करून करता. एकदम करतना आनी कितें करता ते योग्य जाल्ले करता म्हणून. तिगे सृष्टी भितरी कितें चलता आसा ते योग्य चलता आसविना ते येदवेची चुकीची ना म्हणजे सत्य अर्थ करून घेवची अनिवार्यता आमकां आसा. सहजानुची आमकां अनेक लोकांक मना भितर दिसता उरता जिवना भितर. म्हाका तिगेली चेड जावं कशिल्ल्याची म्हणून. म्हाका सहजानुची ताका कसली चेड जावची तेसलेच एक शांत स्वभावाची हुशार अशी चेड जावपाची म्हणजे सहजानुची. प्रत्येक आवय बापायल्या मना भितर उरता तिगली घरा आशिल्ली तसली चेड आला म्हणजे चेड म्हाका जावं कशिल्ले म्हणून. तेन्ना आमगे गुरू म्हणटा आशिल्लीची तिगेले मनीचे तुका चेड जावं कशें तूं त्या नमूने जावन उरनाशिल्लो म्हणून. तूं ह्या नमूने जावन उरनाशिल्ली न्ही. तिगेले मनीस तुका चेड जावं तूं त्याची जाव केली न्ही व्यक्ती. तुका कितले चेड जावं का तुका खत जावं का त्या परमात्मा सृश्टी करून दिल्लो आसतो का अशी तुका जावं का हेची तुवें घेवं का म्हणून. म्हाका तेगेले म्हणून कितें जावं का म्हणून हांवें तरी विचार करता म्हणजे जालो आसले री. हांव तो न्ही हांव तो जाल्यार तशें जाता आशिल्लें तें. हांव तो न्ही म्हणल्या नंतर हांव तशी जावं कितें विचार करता आसा हें कितलें योग्य आसा हें कितलें सुमो आसा. म्हणजे चिंतन करची अनिवार्यता आमकां सगळे लोक आसा. सहजन आमी चेड आसा तेची पड रे त्याक पळोवन शिक रे तिगली तूं कर रे म्हणून. जेंटरीची तिगले अम्मा बाबा आमी तुमी ना म्हळें री आमी कितले बेजार येता. तिगले बाबा तुमी आसा विचारले रे उतर दिवचे येता आमचे कडेन ना. उतर दिवचे जावत ना आमचे कडेन. तिगेल चेड गो मागेल चेड गो. हे चेड्या विशीं भितर मात सांगतना हांव प्रत्येक स्थिती भितर बी तशीची जिवना भितर सहजानुची दादल्या दिसता उरता तसलें बायल मेळ्ळें म्हाका बरें आशिल्लें म्हणून. बायला दिसता उरता तसलो घोव मेळ्ळें म्हाका बरो आशिल्लो म्हणून. सहज आमी भायर पळोवंक गे न्हू 2 दिवसां तिंगा संवसार पळोवंक गे ना आमी निर्णय घेताचे तसले म्हणून. तो बी तशें लागून घेता उरता कर्माच्यो. इतलें विचित्र पळय हे प्रपंच. तो बी लागून घेता तसले बायल मेळ्ळें बरें आशिल्लें म्हाका असलो घोव मेळ्ळें
कितले विचित्र न्ही प्रपंच. आमकां आमगे कडेन नाशिल्लें जावं का हें जिवनाचें सत्य जावन गेलां. भगवानान कितें दिलां हें म्हाजे खातीर दिलां. हांवें योग्य उरका, बरें जावन उरका, प्रितीन उरका, संवसार करता म्हण चिंतन नाशी गेल्लें आमचे कडेन. कितें विचार करता आसाचे आमी सांगचे भगवंतानी थोडे बदलावण करक आशिल्ले म्हूण. तुका कितले वखद तितलें बदलावण करून भगवंतान हाडिल्लें आसता तें वेवस्था करून घेवन जाल्यार तें घेवचें एक्सेप्ट करचें. तूं तयार ना म्हणजे जालें आसलें री. तूं मूर्ख की तो मूर्ख. अशें हांव न्हू. हें कितें प्रपंच आसा परमात्मान तयार केल्लो आसा. योग्यान तयार केल्लो आसा. कशी जावका तशी जावका म्हणून ताणें वेवस्थीत केल्लो आसा. तें सोडून घे न्हू. तशें जाल्यार बरें आशिल्लें, अशें जाल्यार बरें आशिल्लें, अशें उरक आशिल्लें, तशी थोडे बदलावण जाल्यार आनी कितकी दिसता आशिल्लें. म्हणजे आमी कितें विचार करताची आमी मूर्ख म्हण जाल्याची. आमगे गुरू सहजानू सांगता उरता आशिल्लेची परमात्मान कितें केल्लो आसा पळय तें बऱ्या खातीर केल्लो आसा रे, वायटा खातीर न्हय रे. ते अर्थ करून घेवची जावूच ना. कारण आमगेली बुद्धी सान बुद्धी म्हणून. आमगेली बुद्धी अजुनची 2 ते 4 तसले वर्षाचे तसले बुद्धी आमगेले म्हणून. आश्चर्य दिसता आमकां. 40, 50, 60, 70 जाल्यार बी आमकां अजून 2-3 वर्सांची बुद्धी म्हणटाची म्हळ्यार खंडितानूची. 2-3 वर्साच्या येडाक तेन्ना सहजानूची हाळी खाताची, माती खाताची. तेन्ना अम्मा बापायन कितें करता तेका चेडाक मारताची. कळटा न्हू तुका खावचें ना म्हणून. बरें न्ही तें म्हणून. तेंच्याल्या दिसता मनाक कितलो क्रूरी पळय हे मागीर बाप्पा. कितलें बरें लागता हें खावंक का म्हूण हांव खाता आसा. हिणें म्हाका त्रास दिता म्हूण. जाल्ले री ते त्रास दिले कित्याक बाप्पा म्हणी मात दिले कित्याक. ते मातशें खाल्ले री पोट्टा वचून बसता, पोट्टा दूख स्टार्ट येता, आरोग्य वायट येता. म्हणजे सत्य ते बालकाक गुत आसा, ते चेल्ल्याक गुत आसा. ते चेल्ले ते गुत ना सत्य. ताका दिसचें बाप्पा म्हाका क्रूरी म्हणून, वायट म्हणून, मागीर मन अशें करूं दिवच ना म्हणून. तशें आमकां दिसना मस्तपटी. परमात्मान अशें करक आशिल्लें, तशें करक आशिल्लें, अशें केलें बरें आशिल्लें, तशें केलें बरें आशिल्लें म्हणून कितले पटी वकिलाल सल्हे आमी दिवच ना लोकांक. सहजान दिताच, मस्तपट दिताच. जाल्यार अंतिमच्यान एक सत्य कळून घेवका ते म्हळ्यार परमात्मान सृश्टी कशी चलका, कशी जावका, कशी वचिका. हे प्रपंच जालका तरी हे प्रपंच वता उरचें. हे राबिल उदा न्ही. हें वता उरतें, वता उरता. एक संवसार म्हण नांव. संवसार शब्दाचो अर्थ संसरती संसार, वता उरचें, राबिल न्ही. हे प्रपंच शब्दाचो अर्थ विस्तार. केवळ हे लोकां मात आमी मनुश्य आसाची पृथ्वी भितर मात म्हण दाखोवन घेताच. आमगेले गूढ सांगता आशिल्लेच असलेच पृथ्वी तसले 50,000 तसले लोक आसा रे. अजून आमगे विज्ञान संशोधन करता आसा जे तेंगे दोळे भितर दिसले ना ते म्हूण. असले मस्तीच लोक आसा खंय. ताका प्रपंच म्हण नांव. तसले अद्भुत जाल्यार तसले रचने परमात्मान केल्लो आसा. तेगेले रचने भितर ताणें येद्दिबेची चूक केली ना. जाल्यार तेगेली उंच अनावश्यक आरोप करून आमी कितें जीवन करता आसाची ते कितले पर्यंत योग्य म्हणजे पळय का. तशें म्हळ्यार आरोप करचे ना. परमात्मा सांगिल्लें स्विकार करका म्हणजे भावनेचेर बी हांव उलयता ना. जाल्यार परमात्मा आरोप करता कितें परमात्मा अशें कितें केल्लें म्हणचे कितें परमात्मा म्हाका अशें केलें बरें आशिल्लें अशें दिसता म्हाका. मागणी दवरया आमी, प्रार्थना दवरया आमी, देवा कडेन बेडीक दवरया आमी. देवा म्हाका अशें जालें बरेंशें दिसता आसा. अशें उद्देश थोडे बरें की म्हाका दिसता. तुगे दृश्टी भितर कितकें हांव पळयचें जावच ना. परमात्मा दृश्टी विशाल दृश्टी. कितें केलें कसलें त्याक गुत आसता मुखालचें. जाल्यार मागील दृश्टी कितले थोडे पर्यंत. हांव हें वण्टी पर्यंत पळोवचें शकता. वण्टी भायर कितें आसा म्हाका कसलें गुत सांगात. थोडे माळे उंचा भितर कळटा वण्टी भायर कितें आसा, वण्टी भितर कितें आसा म्हूण सांगून. आनी थोडे उंच गेले जाल्यार हें गांवा भितर कितें आसा म्हूण कळटा. आनी मस्त उंच आशिल्लें हें सगळें प्रपंच कितें आसा म्हूण कळटा. अशें जावन परमात्मा तो उत्युन्नत स्थाना भितर आसा. ताका कसलें चलता आसा म्हूण गुत आसा, कितें जावक म्हूण गुत आसा, तो वेवस्थीत करता आसा. जाल्यार मनुश्य चलतना भगवंतान आमकां एक बुद्धी दिला, मन दिला. ते मना भितर आमी सहजान विचारीत परमात्मा हें नवनी जाल्यार कितकी
बरीशी दिसतास म्हाका पळय तुका मना योग्य म्हणजे असं दिया म्हाका म्हणा एक आम्ही विचारले रे काय चूक नाही ते सहजानु चेड कशी बाप्पा आम्ही विचारता की तशी परमात्मा जगत पिता तो त्वमेव माता च पिता त्वमेव तुची बाप्पा तुची अम्मा त्यानं विचारीत जाल्यार परमात्मा उंच आरोप करच कितें आसा हे खंडित्यानोची सुमू न्हय अशें आमगे न्हू तो संपय संतान कितें सांगिल्ले अल्लाह को अक्कल नाही म्हणू भगवंताक बुद्धी ना म्हणू हें चुकीचें जाता अशें आमगे न्हू आमगे जिवना भितरी कसले जाता आसा ते परमात्माले आशीर्वाद म्हणून आमी घेवं का तेजे बरोबरी कित तरी थोडेचे एक बदलावणे सांसार जिवना भितर थोडे एक कित तरी एक मना आशिल्ले तसले एक चिंतनेची एक अभिव्यक्ती जेर जावप जालें आसता रे सहजान परमात्मा हे एक जाल्ले बरें आशिल्लें म्हणून एक प्रार्थना करचे एक वेवस्थे आमकां हलका लोकांनी हाण दवरलो आसा ते वेवस्थे बी पूर्ण जाता जावत ना म्हणना ते वेवस्थे बी पूर्ण जावं कशें एक लिमिटेशना भितर आसा आमी कसले प्रार्थना करीत कसली चरीत ते मात विचार करिना हा आमगे हातीक ना आशिल्ले तसले आउट ऑफ द कंट्रोल जाले तसले खंयचे विचारचे गेले बी जावत ना ते केन्नाच अशें जावंगे न्हू भगवंताक शरणागती या भगवंतानी तर शिकले बरें आशिल्ले अशिकले बरें आशिल्ले म्हणून सांगलें भगवंतान कल्ल चूक म्हणजे दृश्टीकोन आमकां नाका भगवंतान कल्ल कितें आसा तें योग्य आसा जाल्यार म्हाका थोडे अशें जालें बरें आशिल्लें म्हणून सांगची एक मागणी दवरया ते मागणी तेगे पर्यंत पावून ताका योग्य म्हण दिसले तो बदलावणी करताची थोडेच आमकां एक अनुकूल करून दिता तुंतून पुन्हा आनी तेचें आमगेर आमी जीवन करया तसले शक्ती सामर्थ्य ते भगवती राजराजेश्वरी ज्ञानेश्वरी आमकां सगळो दिव म्हणजे विशेष असले मागणी श्री देवीले चरणार बिंदाक करता आसा.